ठिकाणी फार फजिती झाली. एक मुलगा गेला लग्न करायसाठी, आपल्या आईला म्हणाला, आई वडिलांना सांगितले, आई एकदा भांडे मी घासल पण बायको मला सुंदर पाहिजे. तिला काम नाही आलं तरी चालते पण बायको दिसायला कशी असली पाहिजे, सुंदर टकाटक मस्त. तो गेला, आता त्यानं एकदम सुंदर बायको करून आणली महाराज. लग्न झालं की दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला. आता विचार करा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संन्यास म्हणतात तर थोडं वावगं वाटतं ना. हा, सगळ्यांना प्रश्न पडला, याचं लग्न झालं, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा संन्यास घ्यायला का बरं निघाला असेल? ज्या महाराजाकडे संन्यासाची दीक्षा घ्यायला गेला त्या महाराजांना प्रश्न विचारला, बाळा काय झालं? तो म्हणाला, महाराज माझी व्यथा शब्दात मांडण्यासारखी नाही, एका कवितेतून सांगतो म्हणाला. मग त्यानं सुरू केली. तो म्हणाला, महाराज माझ्या घरचे म्हणाले, बाबा गुणवान पोरगी पाय पण मी रूपवान पाहिली. मग काय झालं? काय नाही, सांगतो म्हणाला की माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून, बायको दिसाया सुंदर होती म्हणून गोरी पान बायको आणली करून, अन उस तोडा नेली म्हणून कालच गेली पळून. आता दिसायला सुंदर होती म्हणून करून आणली तर ऊस तोडायला काल आणायची, रूपवान आणली तर मग घरात ठेवायची ना, अशी फजिती होते. म्हणून म्हणतात वरच्या रंगाला बोलू नका विठ्ठल विठ्ठल. जेव्हा लग्न विवाह हे पण संस्कारानुसार व्यवस्थित होती ना, तेव्हा लग्न करून तुम्ही सुद्धा सुखी राहू शकता. कारण आपल्या आधीचे लोक सगळे सुखी होते, त्यांच्याकडे जास्त श्रीमंती नव्हती पण आनंदाची श्रीमंती भरपूर होती. आजकाल पैशाची श्रीमंती भरपूर आहे पण आनंद कुणाकडे उरला नाही. म्हणून महाराज म्हणतात, आधी संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात ही भक्ती हे केल्यानंतर संकल्पावी माया संसाराची, हे ठीक आहे तुम्ही केलं, पण याच्यानंतर काय करायचंय? अहो काही नाही, भक्ती करा पण कशा प्रकारे? जास्त भक्तीच्या मागे लागायचं नाही. तुम्ही म्हणशाल मी वेद वाचतो, मी शास्त्र वाचतो, मी पुराण वाचतो. आमच्या ज्ञानोबा राय म्हणतात चहुवेदी जाणं. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. 6 शास्त्र कारण 18 ही पुराण. हरीशी गाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, सर्वांचा सारा काय? एक हरी नाम. बस त्या ठिकाणी बैसली एक थाई. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा, नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा, राम नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण, गोविंद गोपाळ हरी नारायण. हरी म्हणा हरी मुखे मला, हरी मुखे मला, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. किती सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणता राम हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला, मेरे कलबला करू नका, कलबला करू नका, व्यर्थ कलबला करू नका, व्यर्थ कलबला करू नका. हरी बोला हरी बोला हरी बोला, हरी बोला हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, व्यर्थ गलबला करू नका. म्हणून मी काय म्हटलं, बसल्या ठिकाणी राम राम घेतला तर काहीतरी श्रम आपल्याला लागते का? व्यर्थ गलबला करण्यापेक्षा सर्वांनी बोला राम. मागची पंगत झाली का? जेवण केलंय सर्वांनी? माझ्या नावाचा उपवास धरलाय? बोला ना मागचे सर्व राम राम राम. किती भाकरी जिरल्या तुमच्या? एकही जिरली नाही. पण एवढं सोपं असून सुद्धा आपण बसल्या ठिकाणी व्यर्थ गलबला करण्यापेक्षा भगवंताचं नाम घेतो का? नाही. आपण जर समजा महिला मंडळ खरं खरं सांगायचे 2-3 जणी बसलो तर आपण देवाचं नाव घेतो का? आपण काय करतो? इकडले तिकडले चाळे काढून कुठं कड्या करायच्या, बरोबर? ते बी हळू पदर घेऊ घेऊ शेजाऱ्याची पोरगी पळून गेली.
लगेच दुसरी विचारते अनवय का कोणासोबत? तिसरी म्हणते तू तुझ्या शेजारीच्या घरात पाहिजे तेव्हा तू आज पोरगा घेऊन गेला. लोकांच्या घरात पाता पाता घरातलं निघून चाललं, आपल्याला भान राहिलं कारण आपलं लक्ष घरात आहे का बाहेर? बाहेर जास्त आहे म्हणून घरात काही आपल्याला पत्ता लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात तू का म्हणे आयसी थोर हानी केली करता टवळी जन्म गेला. नुसता टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालतात. पुरुष मंडळ आपण जेव्हा बसतो तुमच्या गप्पा कशाच्या चालतात हो? मी कधी तुमच्या रांगेत बसली नाही कडे, पण पोरायच्या माहित आहेत मला, त्यांच्या फार चालू राहतात. हॅलो आयफोन घेतला मग पप्यानं काय माहोल भारीच्या भारी खोपडीचे भांग पाडू पडू फोटो टाकायला राव. हे काय चालतात आपल्या एकमेकांच्या गोष्टी इतरत्र. म्हणून महाराज म्हणतात टिंगल टवाळ्या करण्यामध्ये जन्म घालण्यापेक्षा काहीतरी वावग बोलण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोला, भगवंताचं नाम घ्या. इतर भगवंताचं नाही जमत काही समाजाचं जागृती होईल असं तरी काही बोला. नुसतं टिंगल टवाळ्यामध्ये काही ठेवलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्या ठिकाणी नाम घ्यायचंय. तुम्ही मला कशासाठी बोलवलंय? तुमच्या मुखातून नाम व्हायसाठी. मग सर्वांनी हात वर करायचे, तुम्ही सुद्धा नाम घ्यायचे. सर्व बसलेले हात वर करावं करावं. प्रत्येकाला वेगळं सांगू का मी येऊन आता? हात वर करा. हा फक्त पकवाज वादक सोडून तुम्ही केलं तर आमचं बंद होते. हा सगळ्यांनी टाळी वाजवायची म्हणायचंय बोला राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो भगवंताचं नाम घ्या. अहो किती सुख आहे. सगळ्यात जास्त आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला कोणता भक्तीचा प्रकार आवडतो तर तो फक्त नामाचा. म्हणून बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या. एवढं की सगळं वेदशास्त्र सर्वांनी काय सांगितले नामाचं महत्व. म्हणजे ही काय सोपी भक्ती. आणि ही भक्ती करताना म्हणतात तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या ठिकाणी समाधानी राहा. त्या भगवंतावर विश्वास ठेवा. भंगाचं दुसरं
भगवंत भावाचा भुकिलाय कारण म्हणतात तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवाय कोणी राबवली धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर दरिला पंढरीचा दरिला पंढरीचा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला 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 पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर जोरदार टाळ्या तुम्हाला आवडलं गेलं का हो? प्रत्येक वेळी टाळ्या वाजवा सांगावं लागतं का अहो, किती सुंदर गायन करायले कधीतरी वाव द्यावं त्यांना चांगल्या टाळ्या वाजवा मला सांगा तुम्ही सुंदर भाजी केली तुमच्या नवऱ्याने खाल्ली आणि त्याची तारीफच केली नाही तर कसं वाटतं वाईट वाटतं ना हा कारण काय वाटतं प्रत्येकाला वाटतं आपण जे कार्य करतोय त्याचं काहीतरी आपल्याला मोबदला म्हणून पैसा नाही पाहिजे निदान टाळी तर वाजवा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अहो धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर पंढरीचा चोर धरला तो पण कसा गळा बांधून या पण ती दोर सात्विक भक्ती भावाची दोर होती नॉर्मल साधारण दोर नव्हती म्हणून तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे आपण आपल्या सात्विक भक्ती भावानं भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो म्हणून महाराज म्हणतात फक्त तुम्ही तशी भक्ती करा मनामध्ये समाधान ठेवा म्हणून की ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पुढं म्हणतात की जरी तुम्ही समाधान ठेवलं नाही वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे विठोबा से विठोबार कुमाये विठोबार से विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शिवपुरी महाराज की गौतमेश्वर भगवान की बगदाउद्ध जी महाराज की हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे हवा हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान हीच भक्ती भगवंताला आवडते कोणती संकल्पावी माया संसाराची ही भक्ती करताना ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान जसं त्या भगवंताने ठेवले त्यानं जो विचार केलेला आहे आपल्यासाठी तो चांगलाच केलेला आहे मग मनामध्ये समाधान ठेवा पुढे म्हणतात जरी समाधान नाही ठेवलं किती वाहिला उद्वेग किती उद्वेग करून फायदा नाही दुःखाची केवळ त्यानं फक्त दुःख होणार आहे शेवटी भोग नेते फळ संचिताचे संचित कर्मानुसार जे फळ लागले ते भोगावं लागल म्हणजे लागल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हणून आपल्या कर्मावर लक्ष ठेवा कारण तुम्हाला सांगते मी बरीच जण म्हणतात मी कीर्तनाला जात नाही मी भगवंताचं नाम घेत नाही तू घेत नाही जात नाही तुला भगवंत येऊ देत नाही आणि तुला घेऊ देत नाही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी मग एवढ्या पुण्यानं जे आपल्याला मिळाले ते गमावू नका कारण हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकालं हे तरी काल तरी दुसरा येईल हे तरी काल हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकालं हे जरी नाही कालं कोणी दुसरा येईल हे जरी नाही कालं सरक शेवटिया बांधून येईल सरक शेवटिया
बोलीत लेका पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलीत लेका पिंगळा महाद्वारी. पिंगळा 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 मारवाली बोल बोलीत लेका पिंगळा मारवाली वर्तमान गोटे हे दादा दादा दोन काका कोणी कुंकू का कोणी काळामली कुंकू का कोणी काळामली कुंकू का कोणी काळामली पिंगळा 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 मारवाली बोल बोलीत लेका पिंगळा मारवाली वा वा टाळी टाळी. टाळ्या 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 पिंगळा 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 शिवपुरी महाराज की सद्गुरु गजानन महाराज हरिनाथ ज्ञानेश्वर वा 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 क्या बात है. वा 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 जोरदार टाळ्या. काय नाव आहे तुमचं महाराज? सूरज महाराज सोबत शुभम महाराज. वा जोरदार टाळ्या. त्यांच्या दोन गाडकडे पाहून वाटतं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. काय त्यांचे मायबाप आपुले हितात जो असे जागता धन्य माता पिता ते याची या. क्या बात. आपल्याला वाटतं ना आपल्या लेकरांचं असं करा वाटते ना, पण माय काय मस्त केलो असं म्हणल्यानं होत नाही. कितीतरी जन्माच्या पुण्याने आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. मग हा असाच वाया घालू नका. विठ्ठल विठ्ठल किती उद्वेग करून फायदा नाही. नंतर मला सांगा आजकाल सगळ्यात जास्त दुःख लोकांकडे कोणते? महाराज लेकरू दारू पिण्याच्या मागे लागलेलं आहे. महाराज लेकरू घरात ठेवत आहे. महाराज लेकरांना असं केलं. तुम्हाला सांगू का जीवनामध्ये संपत्ती आणि संतती या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पण संपत्ती कमावता कमावता आपण आपली संतती गमावतोय. आपलं भान राहिलेलं नाही. आपण पैसा भरपूर कमावलो पण आपल्या लेकरांकडे आपलं लक्ष आजकाल राहिलेलं नाही. मग अशी लेकरं खेळताना आपल्याला वाटतं माय किती मस्त खेळालं. काय त्याच्या मायबापानं पोटातून आणलं ते खेळले का नाही. संस्थेमध्ये टाकले. कोण्या संस्थेची लेकर आहे? सिद्धांत आश्रम. वा संस्थेमध्ये टाकले आणि तेव्हा सुद्धा किती सुंदर एका पायावर खेळले ते. मी तर विचार केला तरी मला जमणार नाही वाटत. काय वय आहे आतापासून एवढं म्हटल्यानंतर. अशी लेकरं आपली घडतात पण आपल्या लेकरांचे संस्कार कसे? आलू का चालू बेटा कहा गए सो रहे थे, बैंगन ने लात मारी, मम्मी ने प्यार दिया. हे मोठे झाले ना आपल्याला लाता हाणतात. चूक कोणाची? त्यांना हसून चूक नाही. चूक कोणाची? जॉनी जॉनी eating sugar daily life open your mouth. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे त्याच्या मायबापासाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगते मी मला आमदार झाल्यासारखं वाटते माहिती आहे ना लेकरांना तुम्हाला, पण तरी सुद्धा चूप राहिले का? कीर्तनाचा मान ठेवलाय.
समोर बसलीत आणि डोकं जागेवर ठेवून उत्तर दिलं त्यांनी मला. जेवढं विचारलं तेवढं सांगितलं, जे अभ्यासातलं होतं तेवढं सांगितलं. व्यर्थ आलं तिथं चुपच राहिले. अशी लेकरं पाहिजे तुम्हाला, आपल्या गावाचं भाग्यच म्हणावं लागेल. क्या असं हा विषय आपला नाही. एखादा येतो तो म्हणतो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अप अबव द वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड इन द स्काय. एखाद्याला विचारलं ना अर्थ सांग बाबा, अर्थ येणार. पण बस माझ्या लेकराला इंग्रजी येते यामध्ये आनंद आहे. अहो एवढं इंग्रजीचं वारं फिरलंय महाराज. आपल्या लेकराला लेकरानं मायबापाला इंग्रजीतून शिवी दिली ना त्यांना वाईट वाटत नाही. ती म्हणते माय लेकरू इंग्रजी बोलायला काय बोलायला ग, ये तरी एकदा पाहून घे. अहो किती आपली मराठी भाषा श्रीमंत आहे बघा तुम्ही. मला सांगा इंग्रजीतून आंटी कोणाला म्हणतात? काकूला, मावशीला, आत्याला आणि मामीला आंटी, बरोबर? मुलांनो मला सांगा, तुम्ही एका लग्नामध्ये गेले, तुमची मावशी, मामी, काकू आणि आत्या तिकडे तोंड करून उभे आहेत. तुम्हाला आवाज द्यायचा इंग्रजी मधून मामीला, तुम्ही काय म्हणणार? वळून कोण पाहणार? गरीब भाषा. एका शब्दामध्ये अख्खे नाते गुंडाळून ठेवून दिली. आपल्या मराठी भाषेची श्रीमंती पहा. आईची बहीण असेल तर, बाबाची बहीण असेल तर, आईची जाऊ असेल तर, आणि आईच्या बाबाची बायको असेल तर, आईच्या भावाची बायको असेल तर, नातो वेगळं नाव वेगळं. ही मराठी भाषेची श्रीमंती. त्यापेक्षा पलीकडे आपली संस्कृत भाषा. एवढी गोड आहे, तिथून शिवी जरी देतो म्हटलं ना आपोआप समोरच्याला गोड होऊन लागतं. मला सांगा, महिला म्हणतात तुम्हाला म्हटलं मी तुमचे नवरे तुमचे वृषभ आहेत, कसं वाटलं ऐकायला? बेटर, बरोबर ना? हा, वृषभ काय वाईट शब्द आहे का? बाबाला कळलं हसायला, ज्याला कळलं त्याला कळलं. वृषभ या शब्दाचा अर्थ होतो बैल. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलं, तुमचे नवरे तुमचे पाप लागते तसं बोलून. विचार करा, एखाद्या महिलेला आपण रागावून म्हटलं तुझा नवरा तुझा बैल आहे ग, किती राग येतो. तेच म्हटलं वृषभ आहे ग, हो माया वृषभ सारखा असायला चांगला. बरोबर ना? का? कारण ही देवी देवतांची भाषा आहे. याच्यामध्ये शिवी गाळ दिलेली नाही, बिलकुल शिवी नाही. एखादा मुलगा, एखादा तुमचा मित्र आहे, तुमच्या समोर उभा आहे, मनातून तुम्हाला त्याला शिवी देऊ वाटायली, तुमच्या समोर आहे, तुम्हाला त्याला शिवी देऊन समोर उठवायचं, पण असं की त्याला वाईटही वाटलं नाही पाहिजे आणि तुमचं शिवी देऊन मनही समाधान झालं पाहिजे. त्याला दुसरं काही नाही माहिती. त्याला म्हणायचं हे महिषराज थोडं सरका ना. महिषराज तो 12च्या पट्टीत चढेल ना, तार सप्तकात जाईल तो. आणि आपलं मन सुद्धा करा. आपण त्याला काय म्हटलं मराठीतून झालं तर ए म्हसाड्या उठ ना. भाषेची श्रीमंती. शिवीगाळ केली ना तरी सुद्धा आपोआप समोरच्याला गोड बनवून लागतं. म्हणून माझा विषय हा नाही तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकू नका. हे बघा, काळासोबत बदला. मुलांनाच नाही, मुलींना सुद्धा शिक्षण द्या. मुलींना नुसतं चुरानी मूल सांभाळायच्या मागे लागून, मेकअप करायच्या मागे लागून ठेवू नका. म्हणून स्तुती करताना म्हणतात आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी नुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. जेव्हा त्यांनी आज जगदंबेपुढे प्रार्थना केली, म्हणतात ना सात्विक भक्तिभाव असेल तर नवसाला सुद्धा भगवंत धावून येतात. पण भाव सात्विक पाहिजे. आणि त्याच्यानंतर माता धावून हा केला आली, पोटी पुत्र दिला भाग्यशाली, नवी नवीची पहाट झाली, केला महाराष्ट्र वैभवशाली. अशी महानदी आई गुण इतिहास गाई, राजा नटराने पाहिला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, रणवीर छत्रपती संभाजी महाराज की. असे छत्रपती शिवराय कसे आहे,
त्यांच्याबद्दल बोलतात अहो त्यांची सोडा त्यांच्या तलवारीची ख्याती काय तर म्हणतात जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसती कशी घुसती कशी घुसती अरपारा शिवराया कशी घुसती अरपारा शिवरायाची तलवार जमजमती धार, कधी जमजमती धार, कधी गंगाधर शिवरायाची तलवार. चला उठाने उचला भगवा, चला उठाने उचला भगवा, दैन्याता संपल दैन्याता संपल. आला 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 गड्यानो भगवा दळ आलं, आला 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 गड्यानो भगवा दळ आलं. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझा राजाचं नाव गाजले गं ह्याच नगरावर. ही जी गायली गीता होती छत्रपती शिवरायांची ख्याती आहे. एकच राजा इथं जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. अहो छत्रपती शिवराय एकमेव असे राजे ज्यांनी म्हणतात 18 पगाड जाती 16 सारा समाज मराठा बोला, स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. शिवबाबांनी दाखवा कोणी रमेश या भुवरी, शिवबाबांनी दाखवा कोणी रमेश या भुवरी. बाईरा जाग शिवबरा जाग बसला घोड्यावरी, बाईरा जाग बसला घोड्यावरी. शुभरा जाग बसला घोड्यावरी, शुभरा जाग बसला घोड्यावरी. 18 पगाड जाती 16 अख्ख्या जाती जमातीला जमा करून एकत्र आणण्याचं काम आनंदाने नांदत होती हिंदू आणि मुसलमान असा एकच राजा होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आणि छत्रपती शिवराय यांनी कार्य जे केले सगळ्यांसोबत म्हणून म्हणतात संगत चांगली ठेवा, कारण त्यांच्या सोबत संगत होते शूर बाजिता नाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती. होते शूर बाजिता नाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती. नाव घेता संत धनाजी, नाव घेता संत धनाजी, कोण दुश्मनाचे मग फिरती. सरदाराची लेखानी शोभती, सरदाराची लेखानी शोभती. शिवबाची आरती माझा शिवबाची आरती. दैवता 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 छत्रपती शिवराय आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. हुकवला एकटे छत्रपती शिवाजी महाराज, एकटे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात दिल्लीचा
तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला उभा काना टरटरा पाडला उभा काना टरटरा पाडला सारे भीत होते वागाला जुन्नरचा वागाला धराया जुन्नरचा वागाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती ना जय जय शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी हातवर जय जय भवानी क्षत्रिय गुणावतांस सिंहासनाधीश्वर प्राणप्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर ज्यांचा पोवाडा गायला तरी अंगातलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज अशी लेकरं तुमच्या पोटी तुम्हाला जन्माला यावं वाटत असतील तर बघा आमचं ते त्याचं नाव काय ज्ञानेश्वरी तिचं वय काय आपले लेकरं कीर्तनात झोपतात हे जन्मतात तसे को तुमच्या दोघांकडे पाहून झाली असेल ना हा? आता मला सांगा बाप दारू पितो माय तंबाखू खाते आणि दोघं जण मिळून म्हणतात ती म्हणते होय ग आपलं पोराला काय बनवायचं आणि ती म्हणते हा ना डॉक्टरने तर कीर्तनकार बनवून टाकला तंबाखू खाऊन दारू पिऊन डॉक्टरांनी कीर्तनकार बनणार आहेत का जसे संस्कार देशाल तशी तुमची लेकरं घडतील म्हणून आधी संस्कार चांगले द्या व्यसन आपले लेकरं लागू नये अशी आपण काळजी करायला लागते इथं सगळं वारं उलटे मारत लेकरं माय बापाला तंबाखू मागतात 10वीचं लेकरू क्वार्टर प्यायला लागलं बरोबर ना अहो 10वीचं लेकरू ज्याला शाळेमध्ये जाण्यासाठी एवढ्या लाखाची गाडी आहे शाळेमध्ये लिहितो म्हणत पेपरात वैंगण लिहिता येणं त्याला जरी आपली लेकरं एवढी लाडकी झाली महाराज म्हणून म्हणतात की लेकरांना चांगले संस्कार द्या विठ्ठल विठ्ठल मग किती उद्वेग करून फायदा नाही घडे तुम्हाला लेकरं चांगली पाहिजे असेल तर संस्कारही चांगले द्यावे लागतात आजकालच्या लेकरांचं एकच धोरण झालं कोणतं हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो माय बापाला पडायला तयार नाही त्यामध्ये हम जाएंगे रामेश्वर काश्वर घर में माँ बाप उपाशी घरच्या देवाला उपाशी ठेवून तुम्ही तिकडं किती जीव घातला तरी तुम्हाला देव प्रसन्न होणार नाहीत विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही दुसरं कितीही कमवा पण त्या सोबत येणार आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर घरदार हे इथंच राहील सारं आणि मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर तू किती पैसा म्हण तू म्हणशील पैसा अडका इथंच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो सकाळी मेल्यावर आपल्या बरोबर काय राहणार मातीचा मडका मग आपली लेकरं व्यसनाधीन होतात आपल्याला भान राहिलं नाही याचं कारण काय आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवन के नाम से मुंह मोड़ लिया क्या किया जिसे पाला
जिसे पाना था उसको तो वो दिया। अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़िया। अमृत जुआ पिता है शराब रे, भगवान का नाम को मुआ मोड़ दिया। क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया। क्या किया रे, जिसे पाना वो तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया। अमृत सोडा आपली लेकरं व्यसनाधीन का होत आहेत अमृत सोडलं भगवंताच्या नावाचं अमृत सोडून दारू पिण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत पिता है शराब रे भगवान के नाम को भगवंताच्या नामाला आपण विसरून गेलेलो आहोत आणि म्हणून काय होत आहे आपली जी लेकरं आहेत ते व्यसनाधीन होत आहेत मग आपल्या लेकरांना जर तुम्हाला चांगले संस्कार द्यायचे असतील आपल्या लेकरांना आपल्या संस्कृतीचं थोडं तरी शिकवून द्या आपल्या संस्कृतीचं थोडं तरी ज्ञान द्या नंतर किती रडा तुम्ही तुमच्या रडण्याचा फायदा होणार नाही असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं मग किती कारण जे कर्म केलं ते भोगावं लागेल एक दृष्टांत तुम्हाला मी सांगते पहा कर्माची गती एवढी ग नाही कोणाला चुकत नाही एक व्यक्ती होता तुम्ही कधी ऐकलं असेल दृष्टांत तो एका बगीच्याच्या साईडने जात होता त्याने बगीचा पाहिला त्या बगीच्यामध्ये बगीचा कळते ना तुम्ही पुन्हा मान हलवायले तुम्हाला माहित आहे ना मान कोण हलवते तरी हलवायले तर मी काय सांगू बाई असं बगीचा कळाला ना त्या बगीच्यामध्ये एक आंब्याचं झाड होतं त्या आंब्याच्या झाडाला एकदम पुरा झुरत आंबा पिकला होता असं पाहिलं की तोंडाला पाणी सुटलं असं रस्त्याने जाताना त्या व्यक्तीने पाहिलं त्याला वाटलं ते आंबा आपण खाऊ पण कसा खाऊ बगीच्याचा मालक तिथेच आहे त्याने देवाला प्रार्थना केली देवा बगीच्याचा मालक जावा त्याची प्रार्थना कबूल झाली देवाचा ते मालक गेला जसा मालक गेला याला वाटलं आंबा खाला आपण मोकळा गेला आता मला सांगा बगीच्यामध्ये आंबा पिकला हे त्यानं पाहिलं आपल्यामध्ये पाहण्याचं काम कोण करतं डोळे पण डोळे जाऊ शकतात का हो गेले कोण पाय गेले पाय पण पाय तोडू शकतात का तोडलं हातानं तोडलं पण हात खाऊ शकतात का हो खाल्लं खाल्लं तोंड पण तोंड ठेवू शकतं का गेलं पोटात गेलं पण पोटात ठेवू शकतं का पुढचा विषय बाजूला ठेव ते एक्सेट्रा ठिकाणी गेले आता बघा तो गेला तिथं त्यानं आंबा तोडला खाल्ला कार्य चुकीचं केलं आता बघा इथं विषय काय झाला ज्यानं पाहिलं तो गेला नाही गेले पाय जो गेला त्यानं तोडलं नाही तोडलं हातानं ज्यानं तोडलं त्यानं खाल्लं नाही ते खाल्लं ज्यानं खाल्लं त्यानं ठेवलं नाही ते गेलं पोटामध्ये जसा बगीच्याचा मालक आला त्यानं पाहिला आपला आंबा तोडला त्यानं घेतला दंडू आणि मारला त्याच्या पाठीमध्ये आता जसं मारला पाठीमध्ये पाठीचा काय दोष होता का त्या बिचारीनं पाहिलं नाही हो खाल्लंय नाही तोडलंय नाही आणि पिलं सुद्धा नाही ठेवलं सुद्धा नाही तिला फालतू रट्टा बसला पण कर्माची गती एवढी आहे